कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. माझा आवाज वर खाली येत असेल, काय झालं मोबाईलला काय माहिती, काय कळत नाहीये. असं हे होतंय, आधी ॲक्शन होती नंतर आवाज येतोय, असं काहीतरी खालीवर होतंय. तर आज मी तुम्हाला एक छान अशी म्हणजे माझ्यासाठी ती गुड न्यूज आहे. आणि पहिल्यांदाच मला एक असं फिलिंग येते की कोणाची तरी गुड न्यूज, कोणाची तरी बॅड न्यूज जी आहे ती माझ्यासाठी गुड न्यूज ठरलेली. तर आता तुम्ही म्हणाल की असं काय झालंय की नाही का, कोणाची बॅड न्यूज कशी काय तुमच्यासाठी गुड न्यूज ठरू शकते, किंवा कोणाच्या बॅड न्यूजवर तुम्ही कसं काय आनंद मानू शकता. तर असं काय नाही, हे तुम्हाला मी सांगते, संदर्भासहित सांगते. तर आता छानपैकी अशी गुड न्यूज तुम्हाला देते मी. तर ही आहे म्हणजे काही दिवसापासून चाललं होतं की मला गावाला जायचं आहे, माझ्या ताईचं कार्यक्रम आहे तिकडं. आणि असं पण चाललं होतं की प्रीतीकडं जायचं आहे, आणि प्रीतीकडं जर गेलं तर रस्ते बंद असल्यामुळे मला जाता नाही येणार, असं हे सगळं चाललं होतं. आणि त्याच्यामुळं मग घरामध्ये थोडंसं फार वादविवाद झाले होते, त्याच्यामुळे हे मी सगळं कॅन्सल केलं होतं की मला नाही जायचं आहे म्हणून. तर आता मी त्या मुद्द्यावर ठाम होते की मला जायचंच नाही आहे. म्हणजे आता जर 1 तारखेला जर दोघांना जर संगत जायचं असेल, किंवा मग मला प्रीतीकडे जाणं रद्द करावं लागत असेल, किंवा मग ताईकडे जाणं रद्द करावं लागत असेल, तर ह्याच्यामुळे कुठंतरी आमच्या घरामध्ये थोडाफार तिढा निर्माण झाला होता, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मध्ये. तर त्यांना तर माहीत, म्हणजे आपल्याला आपल्या माहेरी जावं वाटत असेल आणि त्यांना वाटत असेल की माझ्या भावाकडे जावं. ह्याच्यामुळे सगळं असं गोंधळ निर्माण झाला होता. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही, आता जायचंच नाही, दोघींकडे नाही जायचं. आणि त्याच्यामुळं मग मी म्हटलं की आता ठीक आहे, चला कॅन्सल झालं. तर परत काल आई म्हटल्या की चला आता जाऊया आपण. तर ते कशावरून ठरलं मी सांगते तुम्हाला. तर ते जी गुड न्यूज आहे माझ्यासाठीची, तर ती ताईसाठी बॅड न्यूज आहे. ती अशी की आता आपलं जर नवीन घर आपलं होत असेल, आणि त्या घरामध्ये आपण खूप दिवसापासूनचे स्वप्न बघत असेल की अरे आपण हे असं सजवू, तसं करू, आपलं घर कधी होईल, हे त्यांचं खूप दिवसापासूनचं चाललं होतं की आपलं घर पूर्ण होते आणि आपण न्यू इयरमध्येच त्याची छान गृहप्रवेशाची पार्टी ठेवूया, किंवा वास्तुक शांती ठेवूया. तर हे सगळं चालू होतं, कारण 1 तारखेला आमच्या ताईच्या लग्नाचा वाढदिवस असतो, आणि त्याच खुशीमध्ये त्यांनी हे ठरवलेलं की आपण 1 तारखेलाच गृहप्रवेश करूया, किंवा 1 तारखेलाच वास्तुक शांती पण करूया. म्हणजे वाढदिवस पण होईल लग्नाचा आणि वास्तुक शांती पण आहे, दोन्हींचं मिळून छान असं सेलिब्रेशन करता येईल, असं त्यांचं चाललं होतं. पण काय झालं की माझे दाजी जे आहेत, आणि हेच कारणामुळे मला जाता येत नव्हतं 1 तारखेला. तर काय झालं की माझे दाजी जे आहेत, तर ते SRP मध्ये आहेत आणि त्यांना ड्युटी असते. तर त्यांना आता 1 तारखेची मोठी ड्युटी लागलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना तिकडं जावं लागतं आहे, आणि त्यांना सुट्टीच नाही आहे. तर त्यांना सुट्टी नसल्यामुळे घरचा एवढा मोठा कार्यक्रम कसा करणार, त्याच्यामुळे सगळं, आणि त्याच्यामुळेच कर्ता पुरुष घरात नसल्यामुळे मग त्यांनी सगळं हे केलं, नको आत्ताच नको करायला म्हटले, कारण ते लांबणीवर टाकूया. पुढच्या महिन्यात ठरलेलं आहे ते वास्तुक शांती जी करायची आहे पूजा, तर ती पुढच्या महिन्यात ठरलेली करायची. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला, खूप. कारण आत्ता जे सिच्युएशन चाललेली, त्याच्यामुळे मला काही तिकडे जाता येत नव्हतं, आणि मी ठरवलेलं की नाही आता मला जायचंच नाही म्हणून. तर आता त्यांनी पुढच्या महिन्यात जे ढकलले, त्याच्यामुळे मला भारी वाटतं की मला आता जाता येईल. कारण मला पण कुठेतरी वाटत होतं की त्यांचं घर कसं, कारण मी अगोदर तुम्हाला दाखवलेलं की त्यांचं जेव्हापासून पाया चालू होतं, बांधायचं काम चालू होतं, त्यानंतर थोडंफार वरती आलं, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलेलं की कसं घर चाललंय वगैरे. तर तिला पण किती आनंद झाला असेल, मला होतोय तेवढ्या माझ्यापेक्षा जास्त तिला होत असेल की आपलं घर होते, आणि आपल्याला लवकरच न्यू इयरलाच आपल्याला घरामध्ये जायचं, कारण त्यांनी ठरवलेलं न्यू इयरलाच आपण घरामध्ये जायचं, आपल्या नवीन घरामध्ये. तर हे सगळं असताना त्यांचा सगळ्यांचा मूड ऑफ झाला की अरे ड्युटी लागली, आणि आता आपल्याला नाही करता येणार, न्यू इयरचे जे आपण ठरवलेले आहे ते नाही करता येणार, आणि आपल्याला पुढच्या अजून 1 महिना आपल्या घरात एंट्री करण्यासाठी अजून 1 महिना आपल्याला द्यावा लागणार आहे. तर ही सगळी त्यांची नाराजी, आणि त्याच्यामुळे त्यांची जी बॅड न्यूज, ही त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे, आणि माझ्यासाठी ही गुड न्यूज ठरली. कारण मला मनापासून वाटत होतं, आत्तापर्यंत वाटत होतं की पुढं जोपर्यंत मला कळत नव्हतं म्हणजे जोपर्यंत मला ही न्यूज कळली नाही, तोपर्यंत असं वाटत होतं की 2-4 दिवसांनी जरी मागं पुढं झालं तरी मला बरं वाटेल. म्हणजे 2-4 दिवसांनी जरी म्हणजे
चांगलं वाटेल, जरा आपल्याला थोडंफार हे करता येईल नाही का, जे जायचं आहे त्या प्लॅनिंगमध्ये थोडंफार बदल करता येईल. पण मग रोहिणीने मला फोन करून सांगितलं की अगं असं असं झाले, तू घेतलीस का, त्यांना घ्यायची जी वस्तू घेतलीस का. तर मी म्हटलं नाही, अजून ऑर्डर करायची होती मला, पण मला कळत नव्हतं की कसं करू, माझ्याबरोबरच घेऊन जाऊ, कारण मी इथं जर ऑर्डर केलं तर ते इथं आलं असतं आणि मग इथून मग कधी जाणार होते, मग का डायरेक्ट तिकडं करू असं माझं चाललं होतं. त्याच्यामुळे मी काही अजून ऑर्डर केलं नव्हतं. मग तिने फोन केला आणि मग तिने सांगितलं की अगं असं असं झाले, मग तू बरं झालं नाही केलं आत्ताच. तर थँक गॉड म्हटलं, बरं झालं मी नाही केलं, कारण काय माझ्या डोक्यात काय होतं काय माहिती. मी ब्रेक घेतला होता थोडासा, म्हटलं आता नको करायला, उद्या संध्याकाळी. नाही तर त्या दिवशी ज्या दिवशी मला ही न्यूज कळली ना, त्याच दिवशी मला करायचं होतं रात्री. तर बरं झालं. आणि ही आहे माझ्यासाठीची गुड न्यूज, कारण मला पण जायचं आहे, बघायचं आहे कसं त्यांनी घर बांधले, कसं काय केलं आहे, कसं सगळं छान. कारण मी पहिल्यापासून त्यांचं बघितलेलं आहे घर वगैरे सगळं, आणि आत्ता पण मला बघायचं आहे आत्ता कसं बांधलं असेल काय, कारण तिला जेवढी एक्साइटमेंट आहे तसेच मला पण आहे. आणि याचं कुठंतरी दुःख वाटतं की त्यांना 1 तारखेलाच करायचं होतं, पण त्यांचं 1 तारखेला नाही झालं या कारणामुळे. तर असं सगळं आहे. आणि आता पुढच्या महिन्यात जायचं म्हटल्यावर मग मी नक्कीच जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, गोड गोड बोलून की यांना पण गोड. आता मला दोन्ही गोष्टींचा आनंद आहे की आम्ही उद्या पण जाणार, प्रीतीकडे जाणं होतं, उद्या जाणार प्रीतीकडे, आणि त्यानंतर मग पुढच्या महिन्यात ताईकडे जाणार. ह्या दोन्ही गोष्टीचा मला आनंद आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी जमत नव्हत्या, त्याच्यामुळे जमलिंग चालू होतं घरामध्ये, माझं म्हणा त्यांचं म्हणा सगळ्यांचं चालू होतं. तर अशा आहेत ह्या गोष्टी. तर आत्ताच मी वेदांतला सोडून आलेली आहे आणि आता थोडंफार रिलॅक्स वगैरे करणार आहे, आराम वगैरे करणार आहे. तर चला, गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.